नमस्कार मित्रांनो, ही रील तुमचं आयुष्य बदलू शकते, तुमचा ट्रेडिंगचा पर्स्पेक्टिव्ह बदलू शकते. तर पूर्णपणे बघा. ट्रेडिंग सायकोलॉजी पार्ट 45 मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. असं म्हणतात की ट्रेडिंग लाईफ घडवतं तसं बिघडवतं पण, परंतु त्यातनं जो सर्वाईव्ह होतो तो खऱ्या अर्थानं हिस्ट्री क्रिएट करतो. मित्रांनो, प्रत्येक जण आता ते पेंग्विनचं रील बघत असेल, तो एकट्यानं वेगळा मार्ग निवडला, तसा मी माझ्या फॅमिलीतला पेंग्विन होतो. मित्रांनो, मी सलूनमध्ये काम करत असताना ट्रेडिंग करायचो, परंतु मी कोणाला सांगितलं नव्हतं. परंतु ट्रेडिंगची ताकद सांगतो मित्रांनो. दुपारच्या वेळेत मी घरी जेवायला आलो होतो. जेवत असताना दारामध्ये अंगणात माझी आई उभी होती आणि वरून विमानून जात होतं आणि ती एका शेजारच्या बाईला बोलली, नशिबवान असते ना लोक विमानातनं जाणारी. ते वाक्य माझ्या मनामध्ये बसलं. माझी आई नशिबवान का नाही, ती का बसू शकत नाही विमानामध्ये? मित्रांनो, 23 जानेवारी 2020 साली ती वाक्य बोलली आणि 26 जानेवारी 2020 साली ती विमानात बसली होती. ही आहे ट्रेडिंगची ताकद. त्यानंतर माझ्या फॅमिलीतला प्रत्येक मेंबरला मी विमानात बसवलं ट्रेडिंगमुळे. मित्रांनो, 10x10च्या खोल्यामध्ये मी राहत होतो. असं स्वप्न वाटायचं की बाबा आपलं घर मोठं असावं, घरामध्ये सोफा असावा, परंतु 10x10च्या खोली, तिथंच बेड, तिथंच टीव्ही. जरा लगेच बाहेर पडलं की किचनला लागून बाथरूम, खापरीचं घर. मित्रांनो, खरा आनंद तिथं होता. परंतु ट्रेडिंगनं काय दिलं तर मित्रांनो, ते किचन आणि बाथरूम जेवढं होतं ना, आज तेवढं माझं एक बाथरूम आहे. मित्रांनो, 3 मजली आज माझं घर आहे. 10x10चं ते घर होतं, ते सोडून दुसऱ्या ठिकाणी जागा घेणं, तिथं 3 मजली घर बांधणं, स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं, ते ट्रेडिंगच्या जीवावर. त्यात माझ्या वडिलांचं पण कॉन्ट्रीब्युशन आहे आणि माझं पण कॉन्ट्रीब्युशन आहे. माझे वडील 2014ला गेले. त्यानंतर माझ्या आयुष्यात ट्रेडिंग आलं आणि माझं लाईफ चेंज झालं. आता मित्रांनो, इतर ट्रेडरसारखी माझ्या लक्झरी कार नाही, परंतु 3 वेळा अकाउंट वाईप आउट होऊन, अकाउंट बॅलन्स झिरो होऊन पुन्हा उभा राहणं म्हणजे ट्रेडिंग आहे मित्रांनो. कदाचित उद्या परवा ती येईल पण गाडी, परंतु आज माझ्याकडे घर आहे, गाडी आहे, माझी लाईफस्टाईल जगण्या एवढा माझ्याकडे पैसा आहे. मी सतत हॉटेलिंग करतो. मला हॉटेलिंग करण्यासाठी, माझे एक्सपेन्स भागवण्यासाठी माझ्याकडे पैसा आहे. सलूननं दिलं, मेकअपनं दिलं, ज्यानं दिलं त्याला धन्यवादच आहे. परंतु ट्रेडिंगनं मला घडवलं. मित्रांनो, ट्रेडिंग काय देत नाही, ट्रेडिंग सगळं देतं, परंतु ज्यावेळी घेतं ना त्यावेळी पुन्हा उभारायची ताकद पाहिजे. मी 3 वेळा घालवलंय. माझ्या ठिकाणी दुसरा कोणतरी असता ज्याच्यावर सगळी जबाबदारी असते, त्यानं वेगळा निर्णय घेतला असता. त्यामुळे मित्रांनो, विचार करा. ट्रेडिंग आयुष्य घडवतं. आयुष्य खूप चांगलं आहे. निगेटिव्ह लोकांपासून लांब राहा. जेवढं पॉझिटिव्ह विचार करता येईल तेवढं पॉझिटिव्ह विचार करा. कारण का, पॉझिटिव्ह लोक पॉझिटिव्ह लोकांना शोधत येतात. तुमच्यापर्यंत पण चांगली लोक येणार, जशी माझ्याकडे आलीत, आत्ताही येत आहेत. मी युनिव्हर्सचं थँक्यू का म्हणतो? कारण का मित्रांनो, सबकॉन्शियस माइंडचा सगळा गेम आहे. आज मी तिथेच अडकलो असतो, परंतु तिथून बाहेर पडून आज मी स्वतःचं अस्तित्व निर्माण केले ट्रेडिंगमुळे. फक्त कॉन्फिडन्स पाहिजे स्वतःवर. स्वतःवर विश्वास असेल तर सगळं शक्य आहे. थँक्यू सो मच.